अरे एवढं सगळं झालं, मला काहीच कळलं नाही. तुम्ही काही हाक नाही मारलीत मला? आई अगं मी आणि आरोही होतो ना, म्हणून हाक नाही मारली. आरोही, आरोही, आरोही कुठे आहेस तू? मला मिल्क पाहिजे. आरोही, गुड मॉर्निंग. काय ग तू किती उशीर करते? थँक्यू. आरोही, अर्पिता कशी आहे आता? बरी आहे आता, शांतपणे झोपली. पण असं अचानक काय झालं अर्पिताला? डॉक्टरांनी सांगितलं की औषधांचा ओव्हरडोस झाला होता, म्हणून तिला त्रास झाला. काय? आरोही, अशी चूक तू कशी काय करू शकतेस? काय ग, एवढा हलगर्जीपणा तू कसं काय करू शकतेस? सांगत होती ना नंदिनी तुला की तू अर्पिताला औषधं दिली आहेस म्हणून. पण तू ऐकायलाच तयार नव्हतीस. शेवटी तू तुझाच हट्ट खरा केलास का? तर तुला आठवत नव्हतं तू अर्पिताला औषध दिलंयस का नाही दिलंयस ते. हे तुझं विसरणं तर काय नेहमीच झालंय. परवा सगळं घर डोक्यावर घेतलं होतंस. नंदिनी छतावर गेलीये म्हणून. ती बिचारी बाहेर गेली होती, तुला ते आठवत नव्हतं? हे काय चाललंय? आणि तिला जेवायला द्यायला विसरलीस नंदिनीला. जेवायला भरवलं म्हणून अगदी ठामपणे आम्हाला सांगत होतीस, आणि ही आली की मला जेवायला दे म्हणून मागत. भुकेली बिचारी. काय चाललंय काय हे सगळं? अगं तुला या सगळ्या कामाचा ताण पडतोय तर तसं मान्य कर ना. का ते मान्य करायची लाज वाटते का तुला? हा, स्वतःची चूक मान्य करण्यात लाज कसली आहे? आणि या सगळ्याला तुझा स्वभाव जबाबदार आहे आरोही. सगळ्या गोष्टी आपणच करायच्या हा हट्ट असतो ना तुझा. तुझ्या हलगर्जीपणापायी अर्पिताच्या जीवावर बेतलं असतं. मला तर कधी कधी वाटतंय की मानसोपचाराची खरी गरज तुलाच आहे. आई अहो, एकदा ऐकून तरी घ्या ना मला काय सांगायचंय. काय ऐकून घ्यायचं आता? काही ऐकून घ्यायचं नाही तुझं मला. आता तू माझं ऐकून घे. याच्या पुढे जरा सगळ्या कामांमध्ये नीट लक्ष देत जा. नाही तर कामाचं वाटप तरी कर. नाही तर तुझ्या अशा वागण्यापायी एक दिवस आमच्या सगळ्यांच्याच जीवावर बेतायचं. आज पुन्हा एकदा वत्सला काकूंनी आरोहीची बाजू न घेऊन तिला युजलेस ठरवलं. वा, ही बाई कामाची ठरू शकते. चला नंदिनी, कामाला लागा. कसला विचार चाललाय एवढा? तुझी सासू आता जे काही बोलली त्याचा करायलाच हवा. तुला या सगळ्याचा अर्थ लक्षात येतोय ना? माझ्या प्रत्येक खेळीत मी जिंकतेय आणि तू हरतेयस. तुला खोटं ठरवण्याचा माझा प्लॅन यशस्वी झालाच आहे, पण त्याही पुढे जाऊन मला अपेक्षित नसलेला हलगर्जीपणाचा शिक्काही तुझ्या कपाळी लागलाय. आणि तेही कोणामुळे? तर तुझ्या प्रिय सासूमुळे.
वा, isn't that just great? I mean, तू त्यांना काय आई वगैरे मानायचीस ना? तिच्या जीवावर एवढ्या उड्या मारल्यास तू. बघ बाई, मला तर वाटतंय तू नीट एकदा विचार कर, कारण असंच जर चालू राहिलं तर तुझं फारच कठीण दिसतंय मला. एक दिवस तुला बेजबाबदार तरी ठरवलं जाईल किंवा मनोरुग्ण तरी. सासू तर आता हातातून गेलीच आहे, आता नवराही जाईल. तुला जिचा इतका आधार वाटत होता ती सासू तुला इतकं काय बोलली म्हणजे विचार कर, तन्मय तुला किती सुनाव. हे बघ नंदिनी, आई मला जे काही बोलल्यात ना त्याचा अजिबात राग आला नाहीये मला, कारण त्या जे काही बोलल्या ते माझ्या काळजीपोटी बोलल्या. आणि कसं आहे ना नंदिनी, ते तुला नाही समजणार, कारण त्यासाठी माणसाने सेन्सिबल असावं लागतं, त्याला नात्याची किंमत असावी लागते. पण तुला तर स्वार्थाशिवाय दुसरी कुठली भावना माहीतच नाहीये ना, नाहीतर एवढी खुनशी झालीच नसतीस तू. ठीक आहे, तुला जसं वागायचंय ना तशी वागत राहा, पण ह्या घरातल्या प्रत्येकाला लवकरच तुझा खरा रंग कळेल आणि त्यानंतर काय नंदिनी बाळा, झालं का जेवण? हो झालं. चला आता हात धुवा बरं, आपल्याला औषधं घ्यायचीत ना. नाही ते औषध म्हणजे मी तर आरोही, नंदिनीची जी काही औषधं आहेत ना ती आता माझ्याकडे दे. देते आई. संपली ती औषध, माझी संपली सगळी औषधं. हो बरोबर बोलतीये ती. हिची औषधं कालच संपली ना आई, त्यामुळे मी डॉक्टरांना फोन केला होता काल, तर त्यांनी असं सांगितलं आहे तीच कंटिन्यू करा, त्यामुळे मी कालच जाऊन घेऊन आले औषध. देते मी तुमच्या समोरच देते आई, म्हणजे काही गडबड नको व्हायला. चाल, जेवलीस ना पोटभर? आई औषध. हा, आणि हे बघ आरोही, आजपासून नंदिनीचं औषध पाणी मीच बघत जाईल. तुझ्या धांदरटपणामुळे कधी तिला गोळ्या द्यायला विसरलीस, कधी डबल डोस दिलास, तर उगीच काहीतरी भलता धोका मला पत्करायचा नाही. आणि नंदिनीच्या बाबतीत असं मला मुळीच होऊ द्यायचं नाही. अरे बापरे, म्हणजे आता मला ही खरी औषधं खरंच घ्यावी लागणार. आई अहो, मी देईन ना तिला औषधं, काही गडबड नाही होणार माझ्याकडनं. नको म्हटलं ना मी. अर्पिताची, स्वतःच्या बहिणीची नाही नीट काळजी घेतली. मग नंदिनीला कुठल्या विश्वासाने तुझ्यावर सोपवू मी? त्याची जबाबदारी आहे ती. नाही नाही, तिच्या बाबतीत मी अशी कुठलीही जोखीम पत्करणार नाही. नंदिनी चल, आता माझ्या समोरच घे बरं औषध. घे बरं गोळी. खरं तर मला बरं वाटतंय. डॉक्टरांनी सांगितलंय ना औषध घ्यायचं, औषध घ्यायचं.
आता काय करशील तू नंदिनी? तुझा डाव तर तुझ्यावरच उलटलाय. आता या गोळ्या घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये तुझ्यासमोर. म्हणजे हे सगळं तू घडवून आणलंस तर ठीक आहे आरोही. मी हे बरोबर लक्षात ठेवीन आणि लवकरच या सगळ्याचा बदला घेईन. ही नंदिनी तुला इतक्या सहज नाही सोडणार, एवढं लक्षात ठेव. नंदिनी बाळा, गुडगल आहेस की नाही तू? चल घेऊन टाक, पटकन औषध घेऊन टाक. हो. आणि ना तू आता काळजीच करू नकोस. तुझी औषधं आता माझ्याकडेच राहणार. म्हणजे मग आरोहीने औषध दिलं का नाही, एकदा दिलं का दोनदा दिलं, असे काही प्रश्नच निर्माण व्हायला नकोत. नाही का आरोही? हो आई, आता एकदम बारकाईने लक्ष ठेवायचं. म्हणजे हिच्या औषध पाण्यावर. नंदिनीची सेवा करून झाली असेल तर आता झोपा थोडा वेळ. वेळ बघ काय झाली. सगळं कधी थांबणार मला काय कळतच नाही. संपलंच म्हणून समज आता. म्हणजे आजपासून नंदिनीची सगळी जबाबदारी आई घेणार. तिचं खाणं पिणं, तिची औषधं, सगळं आता त्याच बघतील. आई, आईला काय झालं अचानक? त्या नंदिनीचा एवढा का पुळका आलाय? तिच्यावरून तुला ओरडली काय आणि आता एकदम काळजी करायला लागली? जाऊ ना तन्मय. आई सगळ्यांच्या काळजीपोटीच बोलल्या ना. थोडासा टोन हार्श होता त्यांचा, पण त्यामागच्या त्यांच्या भावना जास्त महत्वाच्या. आणि तसंही माझा कामाचा ताण थोडा हलका व्हावा म्हणून बोलल्या अरे त्या. त्यामुळे त्या जे काही बोलल्यात ना त्याचा अजिबात राग आला नाही मला. नाही पण आरोही, आईने तुला ओरडायला नको. मी बोलणार आईशी उद्या. नाही नको नको तन्मय, उगाच विषय वाढवायला नको. तू सुद्धा डोक्यातून सगळं काढून टाक आता. उशीर झाला ना खूप. झोप तू. तू पण झोप आता. गुड नाईट. तसे सगळ्या गोष्टी नाही तुला आता स्पष्टपणे सांगू शकणार. काय बोललीस का? हा, मी अरे गुड नाईट म्हणत होते. आरोही, 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 लवकर ये आरोही. काय ग, एवढं कशाला ओरडतीयस? अगं तू कशाला आलीस? मी आरोहीला हाक मारत होते ना. हे बघ, माझ्या आंघोळीचं पाणी इतकं थंड दिलंय. मला थंडी वाजते, मी कशी करू या पाण्यात आंघोळ? हो ग, हे खरंच थंड आहे. मग तेच तर मी म्हणतेय. तू जा आणि तिला बोलव. आरोही, आरोही. अगं
एवढ्याशा गोष्टीसाठी आरोहीला कशाला बोलवायचंय? तू थांब, तू बस, मी आणते तुझ्यासाठी गरम पाणी. काय काय झालं एवढं ओरडायला? अगं, तू नंदिनीसाठी आंघोळीचं पाणी काढलं होतंस ना, ते थंड आहे. तू गीझर ऑन करायला विसरली होतीस का? शक्यच नाही. मी स्वतः गिझरचं पाणी काढलं होतं बादलीत. अगं पण मी चेक केलं, पाणी थंड आहे. गिझर मध्ये प्रॉब्लेम असेल काहीतरी. बघते मी, बघते काय प्रॉब्लेम. म्हणजे बादली इथे लपवून ठेवली तर. गरम पाणी. पण हे कुठे होतं? हे तर मला दिसलंच नाही. आणि मग हे थंड पाणी कशाला? बरोबरच आहे. हो म्हणजे काय झालं, गरम पाण्याच्या बादलीच्या बाजूला मी थंड पाण्याची बादली काढून ठेवली विसावण करण्यासाठी. तर तिला असं वाटलं असेल की चुकून तेच तिच्या आंघोळीचं पाणी, नाही का? हा, ठीक आहे. बरं झालं तू गरम पाणी आणलंस. आता मी छान अंघोळ करून मस्त तयार होऊन स्कूलला जाणार. थँक्यू. काय ग, काय झालं नंदिनीला ओरडायला? काही नाही आई, नेहमीच. मला त्रास देण्यासाठी पुन्हा एकदा नवीन युक्ती. म्हणजे नंदिनीसाठी गिझरचं पाणी काढून ठेवलं होतं. ते गरम पाणी एका कोपऱ्यात तिने लपवून थंड पाण्याची बादली दाखवली आणि मग पुन्हा एकदा खोटं ठरवायला लागली. ते लपवलेलं गरम पाणी शोधून दाखवल्यानंतर बरोबर तोंड एवढूसं करून बसलं. छान. म्हणजे तू आता या थराला जाऊन पोचलीस का? हा, नंदिनी तुला या घरात नकोय तर तसं स्पष्ट सांग ना. हे असले काय डावपेच खेळतेस? आणि ते सुद्धा लहान मुलीसारखं मन असलेल्या त्या निरागस नंदिनीशी. तिने असं काय वाईट केलंय ग तुझं? आई अहो, हे काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतीये. तुझे डाव ओळखलेत मी आरोही. तू आता जाऊन गिझरचं बटन ऑन करून गरम पाण्याने बादली भरली अशील. नंदिनीला खोटं ठरवण्यासाठी. दुसरं काय? आई अहो, का करेन मी असं? कारण नंदिनीमुळे आता आम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागल्यात ना. कशी तू बेजबाबदार आहेस, कामात कसा हलगर्जीपणा करतेस, ते सगळं तिच्यामुळे उघडकीला आलंय. म्हणून तुझा राग आहे तिच्यावर. आई तुम्ही उगाच गैरसमज नका हो करून घेऊ. तुम्हाला वाटतं तसं खरंच काही नाहीये. काही बोलू नकोस, सगळं कळलेलं आहे मला. अरे तुझे आनंद काका म्हणत होते आमची आरोही काय जबाबदारी झटकणारी मुलगी नाहीये. आताच हे तुझं वागणं काय आहे? क्या बात आहे. म्हणजे आता वत्सला काकू आरोहीचा अपमान करायचा एकही चान्स सोडत नाहीयेत.
वत्सलाबाई काय झालं? आता काय व्हायचं राहिलंय? तुम्हाला मारे अगदी कौतुक होतं ना तुमच्या आरोहीचं, तिच्या मोठ्या मनाचं. आता ती नंदिनीशी किती कोत्या मनाने वागते तिलाच विचारा. आरू काय बोलतायत वत्सलाबाई? काही नाही. हा? आरू आरू अगं ऐक, अगं हे बघ. सॉरी आनंद काका, आत्ता मी तुम्हाला सत्य नाही सांगू शकत, पण एक दिवस नंदिनीचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघडकीला येईलच. मग सगळ्या पुढ्यांची उत्तरं मिळतील आपोआप. तोपर्यंत मात्र मला हे असंच वागावं लागणार.